त्यांनी हे केले. गडाची थोडीफार माहिती देतो जेवढी मला माहिती आहे त्या ह्याच्याप्रमाणे. हे किल्ला जो आहे तो शिलाहार राजांच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. मग अशी मी काही जण होती त्यांना सांगतो, शिलाहार म्हणजे आज जे शेलार आडनावाची सगळी जण आहेत ती बेसिकली शिलाहार या ह्याच्यामधले आहेत. त्याच्यानंतर चालुक्यांचं राज्य होतं. चालुक्य जे होते ते आता साळोखे साळुंखे ते त्यांचं नाव पुढं हे झालेलं आहे. तर हे अशा बऱ्याच राजघराण्यांचं महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये इकडे झालं आहे. स्पेशली आपला कोल्हापूर, बेळगाव निपाणी म्हणा किंवा हा जो पट्टा आहे सगळा, या ह्याच्यामध्ये शिलाहार राजांचं साम्राज्य खूप मोठं होतं. कोल्हापूरच्या जो आता कोप्पम जे आपण ज्याला खिद्रापूर म्हणतो, बेसिकली त्याचं नाव कोप्पम, त्या कोप्पमच्या जवळ राजधानी होती आणि तिथनं हा बराचसा हे चालायचा. तर त्याच्यामध्ये राजा भोज दुसरा नावाचा राजा होता. तर त्याच्यामध्ये असा उल्लेख त्याचा असा आहे की ह्या किनारपट्टीवर त्यानं किनाऱ्यावरचे 2 आणि समुद्रामधले 2 असे किल्ले बांधले. म्हणून किनाऱ्यावरचे 2 कुठले आहेत ते माहिती आहे. एक वसईचा किल्ला आहे आणि एक खाली विजयदुर्ग जो आपल्या इथं होता तो आहे. तो लहान होता आधी, महाराजांनी नंतर तो मोठा केला त्याचा. पण समुद्रातले 2 जे आहेत त्याची नावं जी आहेत त्या नावानं आज काय ओळखलं ते जात नाही. त्यामुळे ते 2 किल्ले नक्की कुठले आहेत ह्याबद्दल थोडं डाऊट आहे. पण मानलं असं जातं की समुद्रातले त्यातल्या त्यात मेजर किल्ले मधले 2 सिंधुदुर्ग नंतर महाराजांनी बांधलेला आहे. मधले 2 किल्ले म्हणजे एक हा सुवर्णदुर्ग आणि दुसरा मुरुड जंजिरा, हे 2 जे आहेत ते त्याच्यामधले किल्ले असं समजलं जातं. त्यामुळे हा शिलाहारांच्या काळात बांधला एवढं नक्की, पण राजा भोजानं बांधला किंवा त्याच्या पुढं मागं कदाचित एका दुसऱ्या पिढीमध्ये बांधला गेला हे माहीत नाही. पण हा कमीत कमी 1000 ते 1200 वर्ष जुना किल्ला आहे. अप्रॉक्सिमेटली 12व्या शतकामध्ये हा ज्यावेळेला आदिलशाहीचं साम्राज्य आणि हे चालू झालं 12व्या-13व्या शतकामध्ये, त्यावेळेला हा किल्ला आदिलशाहीने जिंकून घेतला. तेव्हापासून 1660 पर्यंत जवळपास 350-400 वर्ष किल्ला आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता. 1659ला सगळ्यांना माहिती आहे अफजल खानाला महाराजांनी मारलं प्रतापगडाच्या इथं, आणि त्या ठिकाणावरनं महाराजांची स्वारी जी चालू झाली त्याला त्रिशूळ स्वारी म्हणतात. त्रिशूळ स्वारी म्हणजे का, तर एका वेळेला 3 आघाड्या उघडलेल्या होत्या. एक आघाडी जी होती ती नेतोजी पालकरांच्या नेतृत्वाखाली जो आपल्या इकडनं सोलापूरकडनं खाली विजापूरकडे जाणारे रस्ते जे आहेत त्या भागामधनं गेली. ते लिटरली विजापूरपासून 5 कोसावरती जाऊन गोंधळ घालून परत आले. म्हणजे भयानक सगळे जे ह्यांची जकात ठाणी होती, ह्यांच्या ह्याच्यामधले जे धनाढ्य व्यापारी वगैरे होते हे सगळी ठाणी पूर्ण लुटत सगळे संपत्ती एकत्र करत आणि मुलूक हे करत विजापूरपासून 5 कोस म्हणजे 15 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत ते गेलेले होते. शिवाजी महाराजांनी स्वतः मधली आघाडी घेतलेली होती. महाराज प्रतापगडाच्या याच्यावरनं जे निघाले ते सातारा वाईवरनं उतरले. वाईच्या इथं अफजल खानाची छावणी होती ती पूर्ण लुटली. सगळं सैन्य पूर्ण तिथं बरबाद केलं त्याचं. आणि तिथनं जे आहे सातारा, कराड, कोल्हापूर, पन्हाळा हा सगळा पट्टा जो आहे पूर्ण जवळपास 150 किलोमीटरचा पट्टा हा महाराजांनी 18 दिवसामध्ये जिंकला. स्वराज्याचा जो काय साईज आहे तो 18 दिवसामध्ये तिप्पट झाला एरिया. आणि भरपूर याच्यामध्ये पन्हाळगडावरती आणि कोल्हापूर ह्याच्यामध्ये ह्या भागात तर लढाया झाल्याच नाहीत. इथली सगळी लोक जी आदिलशाहीची होती ती कुठली स्वप्नामध्ये होती की अफजल खान वरती गेलाय म्हणजे आता 2च बातम्या येऊ शकतात, एक तर शिवाजीला धरलं किंवा शिवाजीला मारलं. ह्या ह्याच्यामध्ये सगळी जण अशी बसलेली होती. आणि गडाखाली सैन्य आले म्हणले अफजल खानाचं सैन्य आलेलं असणार. अफजल खानाचं नाही म्हणजे अफजल खान वरती गेलेले आहेत, खाली शिवाजी महाराज आलेले आहेत सैन्य घेऊन. ते झालं म्हणल्यानंतर अफजल खानाला मारलंय याची दहशत एवढी भयानक बसली, लढाया न करता लिटरली आम्हाला जीवानिशी सोडा, किल्ला घ्या, मुलूक घ्या, सगळं घ्या, आम्हाला फक्त जाऊ द्या. त्याप्रमाणे महाराजांनी सोडली. जी शरणागत आली त्यांना सोडून दिलेलं होतं ती लोक परत गेली. पण हा सगळा मुलूक ताब्यात आला. तशी तिसरी आघाडी जी त्यातली होती ती कल्याण भिवंडी साईडवरून ह्या ह्याच्यातनं कोकणामध्ये खाली महाराजांचे दौलोजी नावाचे सरदार होते. त्या दौलोजींचं लास्ट नेम काय होतं, आडनाव काय होतं ह्याचा खूप जास्त उल्लेख नाही. एका ठिकाणी दौलोजी जाधवराव म्हणून उल्लेख आलाय, पण तेच आहेत का याबद्दल माहीत नाही. हे स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातलं होतं त्यामुळे खूप चांगलं डॉक्युमेंटेशन त्याचं नाही आहे. त्या दौलोजींनी कल्याण भिवंडीपासून जो दंगा सगळा चालू केला तो हा सगळा भाग घेत आणि हा किल्ला घेतला. त्यावेळेला ॲक्च्युली महाराजांकडे आरमार पण नव्हतं. आरमाराची अजून व्हायची होती. जवळपास ज्या काही इथल्या आजूबाजूला मासेमारी करणाऱ्यांच्या कोळ्यांच्या होड्या वगैरे ज्या मिळाल्या त्याच्यामध्ये घालून जेवढे होते तेवढे सैनिक सगळे चालून आले. आणि हा तसा लहान किल्ला आहे, हा खूप मोठा नाही आहे. त्यामुळे 300-400 लोकांनी येऊन हा किल्ला 1660ला जिंकून घेतला. तो त्यानंतर महाराजांच्या ताब्यातनं गेल्याचा कुठेही उल्लेख नाही. कान्होजी आंग्रेंचं खूप महत्त्वाचं ठिकाण म्हणून हे एक ठिकाण होतं, कारण बेसिकली किनाऱ्याच्या जवळ आहे त्यामुळे रसदाणे आणायला तसा सोपा आहे. या ठिकाणी खूप लांब नाही आहे किनाऱ्यापासून. सिंधुदुर्ग बांधण्याचं पण कारण तेच होतं की किनाऱ्याच्या जवळ आहे आणि इथनं मुरुड जंजिरा जवळ आहे. मुरुड जंजिरा ह्याचं सगळ्यात मोठं हे जे सगळे आहेत, मुरुड जंजिरा हा एक किल्ला होता जो महाराजांना आपल्या ह्याच्यामध्ये मिळाला नाही. तो भयानक अभेद्य किल्ला आहे.
पण आणि त्याच्यावरती वरती जवळपास 500-600 सगळ्या डिरेक्शनमध्ये तोफा त्यावेळेला होत्या छोट्या मोठ्या आकाराच्या. त्यामुळे तो दंडराजपुरी म्हणून तिथला जो हे आहे किनारपट्टीचा भाग आहे तो सगळा घेतला, पण ऍक्च्युअल किल्ला तो मिळाला नाही. खरं तिथला जो सिद्धी होता त्याचं हे काय होतं तर इथनं कोकण भागामधनं सगळ्या जी काय कुठल्याही घरामध्ये तरुण मुलगी आहे म्हणून कळलं की रात्री छापेकरी यायचे, उचलून घेऊन जायचे आणि इथनं लिटरली इस्तांबूलपासनं ते रोमपर्यंत सगळीकडं ह्यांची विक्री व्हायची त्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये सगळी कोकण किनारपट्टी जवळपास 500 वर्ष भाजली गेली या सगळ्या ह्याच्यामध्ये. जेव्हा महाराजांनी आले आणि ह्या सगळ्यावरती वचक बसवला त्यावेळेला हा गुलामांचा व्यापार जो आहे हा पूर्ण बंद पडला. महाराजांनी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या, एक काय आपण ऍक्च्युली त्या बाबतीमध्ये महाराजांच्या बाबतीत आपण कमी पडतोय की जगातले जर का योद्धे आणि हे जर बघितले तर त्याच्यामध्ये महाराजांचं स्थान ऍक्च्युअलमध्ये एवढं आहे. मी एक सिंपल त्यातली गोष्ट सांगतो तुम्हाला. एक लेखमध्ये वाचलेला होता. लेखाचं टायटल बघून हे होऊ नका. लेखाचं टायटल काय होतं, हाऊ स्मॉल शिवाजी वॉज. शिवाजी महाराज हे किती छोटे राजे होते असं त्याचं टायटल होतं. खालचा कंटेंट सांगतो. त्याच्यामध्ये म्हणले ह्या 1000-2000 वर्षांच्या कालावधीमध्ये ह्या भागामध्ये जे कोणी राजे झाले त्यांचं हे कसं होतं, एक तर वडिलांचं साम्राज्य आहे ते मुलाला मिळालं म्हणून तो राजा झाला, नाहीतर राजा एखादा नालायक आहे म्हणल्यानंतर सेनापतीनं त्याला मारायचं आणि राज्य हस्तगत करायचं आणि स्वतः राजा व्हायचं, अशा प्रकारचं. म्हणजे शिवाजी वॉज द ओनली किंग हू डिड नॉट गेट एनी ऑफ दिस. मी त्यांना काही शहाजी महाराजांची ती एक 5-36 गावांची जी जहागिरी होती तेवढी होती, पण त्याच्या पलीकडं सैन्य म्हणा किंवा बाकी दारुगोळा संपत्ती हे काही मोठंही नव्हतं. सगळं शून्यातनं निर्माण करायला लागलं. त्यांनी सगळं महाराजांच्या कर्तृत्वाचं वर्णन केले आणि त्यांनी सगळ्यात शेवटी काय लिहिलं माहिती आहे, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज हे किती लहान होते हे बोलायची माझी तयारी आहे, पण त्यांना लहान ठरवणारं माप मला अजून मिळालेलं नाही हे होतं. म्हणजे एक काय आहे, आणि तुम्ही जर का ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये बघितलं, ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये हानिबाल, सर्टोरियस वगैरे वेगवेगळे मोठे भयानक मोठे आणि कर्तृत्वान त्यांच्या इथले राजे होते युरोपियनमधले, त्यांच्याबरोबर महाराजांची कंपॅरिझन त्यांनी केलेली आहे. पण आपण हे कर्तृत्व जे आहे, महाराजांनी जर डिफीट केलेली लोक एक तुम्ही बघितली. अफजल खानाचं एक होतं. आता मी आणि त्याचं एक कारण मला एका ह्याच्यामध्ये निनाद बेडेकर सर म्हणून इतिहासतज्ञ जे आहेत त्यांच्याकडनं मी ऐकलेलं की राम आणि रावण यांच्या युद्धाबरोबर त्यांनी शिवाजी महाराज आणि औरंगजेब किंवा शिवाजी महाराज आणि अफजल खान ह्याची हे केली. ते म्हणले ताकदीच्या बाबतीत कोण होतं, रावण मोठा होता. जास्त शास्त्रज्ञान आणि अमुक तमुक कोणाला होतं, रावण हा अति भयानक विद्वान माणूस होता. सैन्य मोठं त्याच्याकडे होतं, ताकद होती, सगळ्या गोष्टी होत्या, संपत्ती भयानक होती. हे सगळं असून सुद्धा राम जिंकला याला कारण काय होतं, रामाकडे चारित्र्य होतं जे रावणाकडे नव्हतं. त्याने शिवाजी महाराजांची हे एक्झॅक्टली केली. अफजल खानाबरोबर बघा, म्हणले फिजिकल ताकदीच्या बाबतीमध्ये तो एवढा मोठा थोराड, महाराज त्याच्या मनानं लहान चणीचे होते. संपत्ती आदिलशाहीकडे नक्की ह्याच्यापेक्षा जास्त होती. आपलं सगळं सैन्य मिळून 10,000च्या वर जात नव्हतं. तिथं तो येताना 35-40 हजारची फौज घेऊन आलेला होता. सगळ्या बाबतीमध्ये महाराजांच्या पेक्षा जास्त ताकद होती, सगळं जास्त होतं, तरी सुद्धा जिंकले. ह्याला कारण काय होतं, चारित्र्य होतं आणि सगळ्या रयतेचे मागं आशीर्वाद होते. ह्या पलीकडे दुसरं काही कुठलंही भांडवल न घेता हे केले. त्याच्यामध्ये हे सांगतो मी, एक कविभूषण सगळ्यांना माहिती असेल, आय थिंक इंद्रजिमी जंबपर वाढवसू अंबपर सगळ्यांनी ऐकले. त्याच्या ह्याच्यामध्ये त्यानं वेगवेगळ्या महाराजांच्या बद्दल शिवबावनी नावाचा त्याचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक त्यातलं हे आहे की त्यानं राजे वेगवेगळे कुठल्या त्याची राजाची लक्षणं काय असतात ते हे केले. तर महाराजांचे एक गुण आहे, बाकी सगळ्या योद्धे कसे होते, त्यांचा हे कसा होता बोललं जातं. महाराजांचा दानशूरपणा कसा होता ह्याच्याबद्दल त्यानं 2 त्याच्यामध्ये लिहून ठेवले. ज्या शिवराजकीय हे, मला कुठल्याही मोठ्या राजाचा राजा बनवू नकोस, मला जहाजातला एखाद्या मोठ्या व्यापारी बनवू नकोस, मला फक्त शिवाजी महाराजांच्या दरबारातला भिकारी म्हणून जरी ठेवलंस तरी बास आहे. तो राजा जेवढं देतो तेवढ्यामध्ये सगळ्यांचं सगळं चालतं व्यवस्थित. त्यामुळे फक्त एक काय, आपण कमी पडतोय महाराजांना वरती नेण्यासाठी, महाराजांची हे इंटरनॅशनल लेवलला हे करण्यासाठी ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळं परत एकदा उभं राहिलं पाहिजे त्याच्या ह्याच्यामध्ये. हे सगळं ब्रिटिशांनी ह्याच कारणासाठी तोडले की आपल्याला, बाकी बघितलं तर बघा बेसिकली लिटरली सांगाडा राहिलाय फक्त बाहेरचा. बाकी आत त्यावेळेला जस्ट इमॅजिन करा, महाराज ज्या वेळेला येत असतील त्यावेळेला काय हे असेल. कदाचित हे मेन जागा इथं दिसते, इथं कदाचित महाराजांचा वाडा वगैरे असेल, महाराजांचे सिंहासन असेल एखादं, या सगळ्या गोष्टी असतील. महाराजांचं एक आहे ते समुद्रामध्ये मोठा पुतळा कधी होईल काय होईल माहित नाही, तो नाही झाला तरी हरकत नाही, पण व्हायला काय पाहिजे, हे सगळे किल्ले रायगड आणि हे जे आहेत ते जसे होते ते पुरातत्व नियम बियम सगळे लांब ठेवून जसे होते तसे, जे आत्ताचे आर्टिस्ट असतील थोडंफार काही बदल होईल त्याच्यामध्ये, पण त्या ह्याच्यामध्ये ते उभं राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना गेल्यानंतर असं बघायला मिळालं पाहिजे. आत्ता जे लेझर शो वगैरे होतात की नाही, इमॅजिन करा राज सदर जर सगळी रायगडावरची बांधून काढलेली असेल आणि आपण गेल्यानंतर लेझर शोच्या माध्यमातून ॲक्च्युअल महाराज चालत येत आहेत, हातीवरनं येत आहेत, ते सगळं जर का बघायला मिळालं काय होईल.
ते व्हायला पाहिजे. फ्लॅशबॅक. येस. एवढी चांगली माहिती हो दिल्याबद्दल नाही त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय नाही टाळ्या आणि सगळं फक्त तिथं आपलं काय नाही, आपण काय नाही लायकीची त्याच्याकडे.